हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। भाजप शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। 1 ते 2 दिवसांमध्ये जागावाटपावर अंतिम चर्चा। 11 ते 12 तारखेपर्यंत जागावाटपाचा निर्णय होणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। रावसाहेब दानवेंच्या खिशामध्ये लोकसभेच्या उमेदवारांची यादी। दानवेंनी चिठ्ठी वाचली, मात्र दाखवली नाही। काँग्रेस देशभरात लोकसभेच्या 300 जागा लढवणार। जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस मित्रपक्षांना जास्त जागा सोडणार। सूत्रांची माहिती, तर राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांबाबत तिढा। ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाण्याच्या जागेवर दावा। मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। मवियामध्ये 15 जागांचा तिढा कायम। भाजपसोबत पुन्हा जाणार नाही, असं मतदारांना लेखी आश्वासन द्या। प्रकाश आंबेडकरांची मागणी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहाने शब्द दिलेला। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितलं, तेव्हा आक्षेप घेतला नाही। मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार। राजकारणामध्ये काही वक्तव्य करावी लागतात। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, कुटुंबासह काळाराम मंदिरामध्ये आरती करणार। तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, नाशिकमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस। दुपारी 4 वाजता ठाकरेंची भूममध्ये सभा। बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण। तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9च्या हाती। तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक। वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र। सरकारी भरतीमधील मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। आज सकाळी 11 वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। गौतम नवलखांच्या जामीन विरोधात NIA सुप्रीम कोर्टामध्ये। NIAच्या याचिकेवर 9 एप्रिलला सुनावणी होणार। 5व्या कसोटीचा आज दुसरा दिवस। इंग्लंडला 218 धावांवर रोखल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावामध्ये आघाडी मिळवण्याची संधी। तर कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची अर्धशतकी खेळी। घरगुती गॅस 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनी मोदींचं गिफ्ट। LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 100 रुपयांनी कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।